मी मकरंद खेर. मी आज अनुभूती नास्तिकतेतून आस्तिकतेकडे हा माझा व्यक्तिगत अनुभव आपल्यासाठी वाचणार आहे. माझे आई वडील, विशेषतः वडील 100% आस्तिक होते. पण कसा काय जाणे, मी मात्र माझ्या समजदार वयापासून नास्तिक असलेला एक मनुष्य. वयाच्या पहिल्या सुमारे 30 वर्षांपर्यंत मी नास्तिकच होतो. आणि कारण माहीत नाही, पण मी नास्तिक आहे असं विधान करताना तेव्हा मला अकारणच खूप अभिमानही वाटत असे. पण असं म्हणतात ना की गॉड्स वेज आर अननोन अँड गॉड्स विशेस आर मिस्टेरियस. देवाचे मार्ग अनाकलनीय आणि देवाच्या इच्छा गूढ असतात. त्यामुळं मी आज असं म्हणू शकतो की एकेकाळी 100% नास्तिक असणारा माझ्यासारखा माणूस आज 100% नव्हे 101% आस्तिक होऊ शकतो. नाहीतरी माणसाचं जीवन घड्याळाच्या पेंडुलमसारखं म्हणजे लंबकासारखं सारखं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जात असतंच ना. आस्तिक आणि नास्तिक किंवा श्रद्धा, अश्रद्धा आणि अंधश्रद्धा हे विषय तसे नेहमी केवळ चर्चेतच नव्हेत तर वादविवादातही असतात. आजकाल तर जरा जास्तच असतात. त्या पार्श्वभूमीवर माझ्या एका जुन्या शाळा सोबत्याबरोबर आस्तिकता, श्रद्धा आणि अंधश्रद्धा वगैरे विषय गप्पा मारताना निघाले. माझा हा शाळा सोबती मला नास्तिक म्हणून ओळखत होता आणि माझं आजचं आस्तिकतायुक्त बोलणं ऐकून तो एकदम चक्रावलाच आणि माझ्या व्यक्तिमत्वाचा पेंडुलम लंबक एकदम दुसऱ्या टोकाला कसा गेला असा आश्चर्ययुक्त प्रश्न त्यानं विचारला आणि मी त्याला सांगू लागलो. असं बघ, ही गोष्ट साधारणपणे 1984च्या सुमाराची आहे. माझा व्यक्तिगत अनुभव आहे. माझं लग्न होऊन तेव्हा जेमतेम 4-5 वर्ष झाली होती. मी 100% नास्तिक आहे हे माहिती असूनही माझे 2 जुने सश्रद्ध स्नेही एके दिवशी माझ्याकडे आले आणि त्यांच्याबरोबर मी अगदी ट्रिपला आल्यासारखं श्री गजानन महाराजांच्या शेगावला यावं असा मला आग्रह करू लागले. मी नाही म्हणणार हे माहिती असूनही मला आग्रह करण्याची बुद्धी त्यांना बहुतेक श्री गजानन महाराजांनीच दिली असेल. मी अगदी टोकाचा फटकळ आणि ठाम नास्तिक आहे हे सिद्ध करणारा एक प्रसंग तर अगदी त्यांच्या समोर घडला होता. तो प्रसंग असा. दिनांक 7 जुलै 1979 या दिवशी माझा विवाह पुण्यात संपन्न झाला. माझ्या विवाहानंतर माझे मामे सासरे की जे माझ्या एका थोरल्या बंधूंचे जवळचे स्नेही आम्हा उभयतांना त्यांच्या मोटारीत घालून कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी या देवतांच्या दर्शनाला निघाले. मी दोन्ही देवतांच्या मंदिरांच्या दारापर्यंत गेलो. अगदी दारापर्यंत गेलो आणि दारातच थांबलो. मी माझ्या मामे सासऱ्यांना विनंती केली की त्यांनी त्यांच्या भाचीला म्हणजे माझ्या पत्नीला देवतांचं दर्शन घडवून आणावं. तोपर्यंत मी दारातच थांबतो. त्यांनी त्यावर मला बराच आग्रह केला, पण मी त्यांना म्हणालो की मी नास्तिक असूनही त्यांच्या शब्दाचा मान ठेवून देवळाच्या दारापर्यंत आलोच ना. मग आता त्यांनी मला देवळाच्या आत न येण्याचा आग्रह कृपा करून करू नये.
मी देवळात येणार नाही हे नक्की. मी त्यांना असं ठामपणे सांगितलं आणि वर उल्लेख केलेल्या माझ्या त्या मित्रांच्या समोरच ही घटना घडलेली असल्यामुळं त्यांना माझा फटकळपणा आणि माझा ठाम नास्तिक स्वभाव चांगलाच परिचित होता. तरी ते मला त्यांच्याबरोबर शेगावला येण्याचा आग्रह करीत होते. म्हणजे त्यांना ही बुद्धी गजानन महाराजांनीच दिली असावी असं मला तरी वाटतं. त्याच सुमाराला बरं का, ते जेव्हा मला बोलवायला आले होते त्याच सुमाराला मला बऱ्यापैकी ताप आणि अशक्तपणा आलेला होता. आता असं पहा, माझी प्रकृती मुळातली उष्ण असल्यानं माझ्या शरीरावर वर्षात किमान एकदा तरी उष्णतेमुळं किमान एखादा तरी बेंड हातापायावर येत असे आणि 4-2 दिवस वेदना सहन करायला लावून एखाद्या दिवशी फुटून त्याचा निचरा होत असे. त्याच सुमाराला असंच एक बेंड माझ्या उजव्या पायावर आलं होतं आणि मी त्या तीव्र वेदनांनी अक्षरशः हैराण झालो होतो. माझ्या कमालीच्या नास्तिक स्वभावाला बॅलन्स करण्यासाठीच की काय माझी पत्नी सौ शुभदा ही कमालीची सश्रद्ध होती आणि आहे सुद्धा. तिची शेगावच्या गजानन महाराजांवर कमालीची श्रद्धा होती आणि आजही आहे. आणि तिच्या त्यावेळपर्यंतच्या जीवनात संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय या ग्रंथाची अक्षरशः अनेक पारायणं झालेली होती. तर माझ्या त्या 2 सश्रद्ध स्नेहांच्या सूचनेला तिनं ताबडतोब आणि आग्रहपूर्वक पाठिंबा दिला आणि मला सुद्धा माझ्या स्नेहांबरोबर शेवगावला जाण्याचा आग्रह केला. ट्रिप म्हणून जा असं तिने मला सांगितलं, पण जाऊन या असं म्हणाले ते. माझ्या पत्नी व्यतिरिक्त परिवारातलं कुणीच मी अंगात ताप, अशक्तपणा आणि पायावर ठसठसणारं बेंड घेऊन शेवगावला जावं या मताचं नव्हतं. पण माझी पत्नी म्हणाली, मी तुमच्याबरोबर ताप आणि अशक्तपणा यावर डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या देते, तुमच्या पायावरच्या बेंडाला चांगलं बँडेज करून देते, कारण माझी अशी श्रद्धा आहे की श्री गजानन महाराज असा अधूनमधून येणारा ताप आणि बेंड या त्रासातून तुम्हाला कायमचं मुक्त करतील. असं म्हणून तिनं मला शेगावला जाण्याचा आग्रह केला. आणि आश्चर्य असं की मी तो आग्रह कसा काय जाणं, पण माझ्या मनाविरुद्ध मानला आणि त्याच रात्रीच्या ट्रेननं आम्ही स्नेही शेगावला निघालो सुद्धा. ईश्वर अधिक परीक्षा पाहतो आणि मगच प्रसाद देतो हा ईश्वरी नियम मला तेव्हा माहितीही नव्हता बरं का. पण पिकलेला हापूस आंबा आपणहून खाल्ला काय किंवा कोणी तो आपल्या तोंडात बळजबरीनं कोंबला काय, तो गोडच लागणार ना. तसं माझं होणार होतं. पण आपण म्हणलो तसं गॉड्स वेज आर अननोन अँड गॉड्स विशेस आर मिस्टेरियस या न्यायानं ती माझ्यासारख्या नास्तिकाच्या शारीरिक आणि आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात असावी आणि मला त्याची कल्पनाही नव्हती. प्रवाशांनी काठोकाठ भरलेल्या नव्हे ओव्हरफुल असलेल्या त्या 3य श्रेणीच्या डब्यात आम्ही 3ही स्नेही कधी डाव्या तर कधी उजव्या पायावर उभं राहून प्रवास करीत होतो. आपण उगीच या प्रवासाच्या फंदात पडलो असाही एक विचार माझ्या मनात येऊन गेला. पण असं म्हणतात ना, या अडचणींच्या कडेलोटानंतर सोयीची साथ मिळू लागते. सुमारे 1.5-2 तास केलेल्या त्या एका पायावरच्या तपश्चर्याचं फळ मिळालं आणि आम्हा तिघांनाही बसायला थोडी जागा मिळाली. आणि मग रात्रीपासून सकाळपर्यंत आमच्या गप्पांचा फड इतका रंगला की मी हळूहळू ताप,
अशक्तपणा, बेंड आणि त्याची वेदना विसरूनही गेलो. चमत्कार म्हणा किंवा योगायोग म्हणा, पण शेगावच्या त्या भेटीत 2 अशा घटना घडल्या की त्यांचा प्रत्यक्ष प्रभाव मी आजही अनुभवतोय. पहिली घटना अशी की महाराजांच्या दर्शनापूर्वी आपल्या सोयीप्रमाणे हातपाय धुणं, स्नान करणं यासाठी आम्ही तिघही जण जेव्हा स्नानगृहात गेलो तेव्हा मला अचानक माझ्या वेदनाकारक बेंडाची आणि तापाची आठवण झाली आणि वाटलं की बेंड फुटलेलं दिसतंय आणि त्या बेंडातलं रक्त आणि पुवानं माझी विजार आता खराब झालेली असणार. पण काय आश्चर्य, फुटण्याऐवजी ते बेंड जागेवरच दबलं गेलं होतं आणि वेदना आणि ताप ते नाहीसे झाले होते. हा योगायोगही असेल बरं का. मला असं नाही म्हणायचं की लगेच चमत्कार घडला, माझा तसा दावाही नाही आहे. योगायोगही असेल तो, पण खरं आश्चर्य त्यानंतरच घडलं आणि ते म्हणजे असं की त्यानंतर आज तागायत मला एकदाही आणि एकही बेंड झालेलं नाही आणि त्या बेंडामुळे येणारा ताप तो आज तागायत मला पुन्हा कधीही झालेला नाही. पण त्यापेक्षाही अधिक धक्कादायक पण माझ्या नास्तिक जीवनाला अक्षरशः कलाटणी देणारी दुसरी घटना ती मात्र त्यानंतर लगेच घडली. घटना घडली ती अशी